तू जेव्हा लिहितेस, म्हणजे आता तू देव माणूस लिहिलीस, व्हॉट वॉज युअर प्रोसेस? विशिष्ट सिनेमाविषयी बोलायचं झालं तर हे अडॅप्टेशन आहे एका दुसऱ्या फिल्मचं. पण त्यामुळे ती फिल्म ज्या भागात बनली आहे किंवा ती गोष्ट ज्या भागात घडते, तो भाग महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे. आता जेव्हा ती गोष्ट तुला महाराष्ट्राच्या मातीत घेऊन यायची आणि इथल्या प्रेक्षकांना आवडेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये असाव्या, आवडेलपेक्षाही इथल्या प्रेक्षकांना पटतील अशा पद्धतीने जेव्हा ती फिल्म लिहायचा विषय येतो, तेव्हा एकतर मला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची नस कळणं फार गरजेचं असतं. ट्रू. दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या पारंपरिक गोष्टी मला माहिती असणं गरजेचं होतं ह्या विशिष्ट सिनेमाच्या बाबतीत. आणि हा एक थरारपट असल्यामुळे ती उत्कंठा प्रेक्षकांची वाढत राहणं गरजेचं होतं. त्यामुळे अरे आपल्याला आता कळलंय, म्हणजे हा सिनेमा अशा प्रकारचा आहे की आपल्याला कळतंय काय चाललंय ते, पण तरी नाही कळतंय काय चाललंय. सो तो एक थोडासा क्राफ्टचा मुद्दा होता त्याच्यामध्ये, की काय आधी दाखवायचं, काय नंतर दाखवायचं. नॉन लिनियर थोडं. हा, आणि मुळात एक झाड उपटून तुमच्या मातीत रुजवण्यासारखं आहे. मग ते त्याच्यासाठी काय खतपाणी घालायचं, माती कुठली वापरायची, खतं कुठली वापरायची, त्याची निगा कशी राखायची, गरज पडेल तर त्याला ट्रिम कसं करायचं, ते कापायचं कसं, छाटायचं कसं, की मग तिकडनं एक वेगळं पान येईल किंवा वेगळी फांदी फुटेल. ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा विचार करावा लागतो. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातला प्रेक्षक, जसं मी म्हणलं की टेलिव्हिजनवर जे चालू आहे ते बघतो, पण सिनेमागृहात त्याला बोलवून त्याला सिनेमा बघायला जर तुम्हाला भाग पाडायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला विषय आणि त्याची मांडणी ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच ताकदीने कराव्या लागतात, तेवढंच लक्ष देऊन करायला लागतात. कारण महाराष्ट्रीयन प्रेक्षक हा येऊन कुठलीही फिल्म बघितली त्यांनी थिएटरला असं नाही होत.